दरड कोसळलेली आहे. पुण्याचं मुंबई सोबतचं कनेक्शन हे आता तुटलेलं आहे, कारण पुण्याकडे जाणारे स्थळ मार्ग बंद झालेले आहेत. पुण्याकडे नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आता न्यूज तर सगळ्यांनी बघितलेलीच आहे की मुंबई पुणे एक्सप्रेसवे बंद आहे. तरी पण मी का चाललोय मुंबईला आणि कशासाठी चाललोय चला तुम्हाला सांगतो. एवढ्या पावसात पण का चाललोय तर आपल्या कस्टमरची हजची यात्रा आहे आणि त्यांची फ्लाईट आहे 4 वाजता, त्याच्यामुळे निघावंच लागलं आम्हाला. आता हजची यात्रेला जायचे कस्टमरला म्हणलं आपण बी थोडासा रिस्क घेतला, बोललो चला पुढच्या पुढे बघूया काय होईन ते होईन. ट्रॅफिक पाऊस वगैरे नाही विचार केला आणि डायरेक्ट कस्टमर म्हणलं चला आपण जाऊयात मुंबईला, बघूया पुढच्या पुढे काय होईन ते होईन. आमचं नशीब पण खूप चांगलं होतं, पाऊस वगैरे नव्हता, ट्रॅफिक वगैरे नव्हतं एक्सप्रेसवेला. आता 2 महिने पहिले विचार केला होता परत कधी घाटामध्ये येणार नाही कारण की ट्रॅफिक असतं, पण मिसिंग लिंकचा दरड कोसळल्यामुळे बंद होता. एक्सप्रेसवेला तर ट्रॅफिक नव्हतं, म्हणलं मुंबईला तर 100% ट्रॅफिक लागणार, पण मुंबईला पण कुठे ट्रॅफिक नव्हतं. 4.5-5 तासामध्ये आपण मुंबई एअरपोर्टला एकदम सुखरूप पोहोचलेलो आहे. मला एअरपोर्टला सोडलेलं आहे. आता 3-4 तास आपल्याकडे आहे फ्री. आता 3-4 तासानंतर कस्टमरचा फोन आला, चला. आणि आपण एक चांगले भारताचे नागरिक असल्यामुळे रात्री 1:30 वाजता पण मी सिग्नलचं पालन केलेलं आहे. मुंबईवरून पुण्यासाठी जाण्यासाठी मिसिंग लिंकचा वापर आपण करू शकतो, कारण की तो चालू आहे वन साइड. आणि बघा ना पाऊस कसला डेंजर चालू आहे वरती, एकदम खतरनाक. पहाटे 4 वाजता कस्टमरला सोडलंय आणि आता हे आपल्या पुण्यातले रस्ते आणि रस्त्यामध्ये पाणी आणि पाण्यामध्ये आपली गाडी. चला जाऊ द्या. चला मग आपण बी घरी पोहोचलेलो आहे आणि आजचे कस्टमर खूप खुश झालेत आपल्यावरती, कारण की त्यांची हजची यात्रा खूप इम्पॉर्टंट असते त्यांच्यासाठी आणि आपण त्यांना एकदम टाइमवरती सोडलं आणि टाइमवरती घेऊन आलो, त्याच्यामुळे कस्टमर खूप खुश आहे आपल्यावर. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.